गुड मॉर्निंग. तर आजच्या सकाळची सुरुवात मी अशा या हेल्दी ब्रेकफास्टपासून केली, जी मला चिनूला खाऊ घालायची होती. याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करतेच, पण त्याच्या आधी मी त्याचं बाळगुटी बनवून घेतलं आणि ते करून झाल्यावर मी डायरेक्ट किचनमध्ये गेले. किचनमध्ये रात्री जी भांडी होती, जी रचायची बाकी होती, तर म्हटलं आता पहिले तो पसारा आवरावा, का तर किचनवर सगळीकडे भांडी दिसत होती. म्हटलं पहिले ते करावं, तर माझी बाकीची पुढची कामं मला इझी जाईल. बरं, इथे भांड्यांचा आवाज आल्या ह्याला किचनमध्ये येणं गरजेचंच झालेलं आहे. तर मी यावेळेला नाचणीचं रेडीमेड पीठ घेतलं होतं. लास्ट टाईम मी नाचणी घेतले होते, पण ते मला मोड येऊन सगळ्या गोष्टी ती प्रोसेस नाही करता आली फॉलो. तर म्हटलं याला रेडीमेड आता तो जरा मोठा झाला आहे, तर म्हणून मग मी रेडीमेड पीठ घेतलं आणि थोड्याशा पाण्यामध्ये मी 2 चम्मच रागीचं पीठ मिक्स करून ठेवलं आहे. मी हे आधीच का केलं, का तर जेव्हा तुम्ही करायला घेता ना, तर तिकडे अशा गाठा तयार होतात. तर गाठा तयार न होण्यासाठी आपल्याला आधीच पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर रात्रीच मी 2 बदाम, 1 अक्रोड आणि अंजीर भिजवून ठेवलं होतं. त्याच्या साली काढून मी त्यात ॲड केलं आणि जेवढं मला रागी हवं आहे, म्हणजे नाचणी हवं आहे, तेवढंच मी त्यात ॲड केलं. तर चिनूला मी आता वरचं दूध देते म्हणून मग मी तेही ॲड केलं आणि गोडवा म्हणून मी त्यात 2 केळे घातले होते. तर एकदम कॅल्शियम आणि एकदम एनर्जी असं हे आहार आहे, जे आपण बाळाला कधी पण देऊ शकतो, ज्याने त्याचं पोट बऱ्यापैकी फुल होतं. तर इथे बघा दूध जस्ट गरम केलं होतं. त्या उन्हाचं प्रमाण बघा म्हणजे किती आहे. लगेच खराब झालं. 5 मिनिटं नसेल झाले असेल दूध गरम करून. पण मग मी व्हिनेगर काढलं आणि त्यात ओतलं. तर आता ते तुम्हाला कळालंच असेल, की मी आता काय बनवते आहे. म्हटलं आता पनीर बनवून घ्यावं. तर त्याच्या आधी मला माझी भाजी म्हणजे गवारची भाजी बनवायची होती. म्हटलं पहिले गवारची भाजी वाफवून घ्यावं. तर त्यानुसार मग मी साइड बाय साइड इथे पनीर पण बनवायला घेतलंच होतं. तर थंड पाणी त्यामध्ये घातलं. आणि हे पनीर मेकर मी ऑनलाईन मागवलं होतं, कारण मधल्या दिवसांमध्ये पण जास्त दूध खराब होत होतं. म्हटलं हे पुढे युजफुल राहीलच. तर आता इथे ओझं म्हणून मग मी खलबत्ता त्यावर ठेवलं आणि इथे माझी गवारची भाजी पण रेडी झालेली आहे.